हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मी आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर मैत्रिणींनो, काल मी केसांना कोरफड लावलेली होती, कारण इतके केस गळत आहेत की इतका त्रास होत आहे ह्या केसांचा की खूपच. मग मी काल कोरफड लावलेली आणि कोरफड लावल्यामुळे आणि क्षारचे पाण्यामुळे हे इतके चिपचिपे झाले आहेत, असे चिकट झाले आहेत. कोरफड लावली आणि वरतून जर आपण बाजारातून शॅम्पू आणतो तो शॅम्पू वापरला तर मग काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी मी घरच्या घरी एक शॅम्पू बनवला आहे. तर मी कोणता शॅम्पू बनवला आहे ते तुमच्यासोबत आज शेअर करते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर इथे मी घेतलेले आहे लोखंडी कढई आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ही कोरफड घेतली आहे, ही जवस, नंतर ही कलोंजी, हे कढीपत्त्याची पाने, मेथी दाणा आणि हे घेतलेलं आहे तांदूळ. तांदूळ शक्यतो तुम्ही राशनचे घ्या. आणि नंतर इथे घेतलेली आहे चहा पावडर. हे सगळे जिन्नस आपल्याला त्या गरम पाण्यात टाकायचे आहेत, जेणे की ते छान असे एकजीव होतील. नंतर मग ते सगळे मी एकत्र टाकून घेतले गरम पाण्यामध्ये आणि ते पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे मी 1-1.5 ग्लास पाणी घेतलं आहे, जवळपास अर्धा लिटरच्या हे वरती पाणी आहे. तर त्याला आपण तुम्ही शेवटी पाहू शकता मी केवढं पाणी केलेलं आहे. ते आटू द्यायचं हे पाणी. इतका सुगंध मस्त येत होता की खूप छान आणि खूप भारी वाटत होतं हे. आणि इतके छान केस होतात, एकदम सॉफ्ट मुलायम. आणि नंतर मी यामध्ये अजून एक गोष्ट ऍड केलेली आहे, ही आहे आवळा पावडर. लगेचच मी टाकली नाही, नंतर टाकलेली एकजीव झाल्याच्या नंतर, नाहीतर ते लगेच गाठी होतात म्हणून. हे छान असं एकजीव होऊ द्यायचं आहे. तर तोपर्यंत मी बाकीचे कामं करून घेतली, घर आवरून घेतलं, सगळं झाडून वगैरे घेतलं. आज पोछा काही मारायचा नव्हता, सगळं स्वच्छता मी करून घेतली. आणि इथे यशची लुडबुड चालू होती, मध्ये काही ना काही तो करत होता. तर मैत्रिणींनो, तुमची दिवाळीची शॉपिंग झाली आहे का ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या केसाची काळजी कशी घेता हे सुद्धा तुम्ही शेअर करा. आता माझे कर्ली केस असल्यामुळे मला जास्तच असा हे होतो, कारण की हेअरफॉल जास्त होत आहे. आता वातावरण पण एकदम असं दमट आहे आणि पाणी सुद्धा बदललेलं असल्यामुळे जास्तच हेअरफॉल होत आहे. पहा आता हे किती कमी झालेलं आहे ते पाणी. भरपूर प्रमाणात पाणी कमी झालं. मग नंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि ते पाणी चाळून घेतलं आहे. तर हे झालं आपलं शॅम्पू साठीचं सोल्युशन. तर आता हा चौथा करायचा काय? आता आपण फेकून तर देऊ शकत नाही, तर त्याचा सुद्धा मी रियूज करणार आहे. एक मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरला मी फिरून घेतलं. हे थोडंसं घट्टसर वाटत होतं मला, मग अजून थोडंसं पाणी टाकलं आणि परत ते मिक्सरमध्ये फिरून घेतलं. तर चला आता आपण हे जे चाळून घेतलेलं पाणी, त्यातला जो चोथा राहिला होता ना, तर त्याचं मी हे असं छानपैकी स्मूथ असा बॅटर करून घेतलेला आहे. तर आपण आता ते परत केसांना लावूया. हे पहा माझे केस. हे पहा, हे काल जे लावलेलं होतं ना ते तसंच राहिलेलं आहे कोरफडचं. त्यात परत आपण अजून हे लावणार आहोत. वास तर इतका छान येतोय, खूपच मस्त. खाण्याची गोष्ट असती ना तर खरंच खाल्ली असती. असे ही सगळे त्यातले जे जिन्नस आहेत ते खाण्याचेच आहेत, पण खाऊ नाही शकत, हो ना? 1 चम्मच खातो का यश? खा ना. नहीं खातो. नाही खातो? नहीं. हे लावायचं आहे आपल्याला स्काल्पला, जेणे की स्काल्प ना म्हणजे जे आपले केसांचे रूट आहेत ते असे मजबूत होतील, स्ट्रॉंग होतील. हो, स्ट्रॉंग होतं.
थोडं थोडं घेऊन मी संपूर्ण केसांना हे जे ते मी बॅटर काढलं होतं ते लावून घेतलेलं आहे आणि छान अशी मालिश मी करून घेतली. नंतर यशला आंघोळ घातली आणि यश पहा तो आता त्याचं काम करू लागला आहे. त्याचं तो कपडे वगैरे घालणं हे ते होत आहे. त्याला आम्हाला जायचं होतं दीदीला आणण्यासाठी. मग त्याचा छान असा मेकअप केला. तो रडत होता की मला ना शॉवरने आंघोळ करायची आहे म्हणून. तर मग त्याला नको म्हटलं. नंतर त्याचा छान असा मेकअप केला. त्याला खूप आवडतं. त्याला ह्याचं बदामाचं तेल आवडतं, चंदन लावायला आवडतं, बऱ्याच गोष्टी त्याला अशा आवडतात. आता त्याला बरंच समजायला लागलं आहे तर तो म्हणत असतो आणि तो स्वतःचे स्वतः करत असतो. नंतर छानपैकी असं त्याला तयार केलं आणि पहा आता कितीही काही केलं ना स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हटला तर जबाबदाऱ्या असतात. आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार कराव्या लागतात. हे लावायला तर लावलं पण दीदीची आणण्याची वेळ झाली. मग दीदीला आणण्यासाठी मग मी कॅरी बॅग डोक्यात घातली आणि नंतर वरतून रुमाल बांधला आणि नंतर आम्ही निघालो दीदीला घेण्यासाठी. बाहेर खूप ऊन होतं म्हणून यशला हवा होता चष्मा आणि मला हवी होती छत्री. मग आम्ही दोघं जण गेलो. बरंच अंतर आहे दीदीला घेऊन येण्यासाठी. तिथे गेलो आणि तिथे मग थोडा वेळ थांबल्याच्या नंतर बस आली. मग दीदीला घेतलं आणि आलो आम्ही आता घरी. तर आता आम्ही आलो आहोत दीदीला घेऊन. फार ऊन आहे, ऑक्टोबर हिट. कॅरी बॅगने साथ दिली. काय लावलं होतं? हेअर पॅक. चला आता धुवून घेते. आता 1-1.5 तास होत आला आहे, 1.25 ते 1.5 तास. आता आपण हे वॉश करून घेऊया. तर हे काय मैत्रिणींनो, मी पतंजलीचं केश कांती ॲलोव्हेरा हे शॅम्पू घेतलेलं आहे आणि मी माझ्या केसांसाठी आता हे एकच शॅम्पू एवढं घेणार आहे. हे पहा इतकं छान सोल्युशन झालेलं आहे हे. चला आता आपण पहिले हेअर वॉश करून घेऊया. पहा सगळं केसातली जी घाण आहे, जो कोंडा आहे, जी डस्ट आहे ती सर्व निघून जात आहे आणि त्यामध्ये आवळा पावडर असल्यामुळे सुद्धा असा पाण्याचा कलर होत आहे. सगळं ते केसांना लावून छानपैकी असं मी क्लीन करून घेतलं आहे. आता ह्याला वॉश करून घेऊया. डायरेक्टच नळाखाली मी डोकं घेतलेलं आहे कारण बाहेर खूप ऊन आहे आणि टाकीतलं पाणी असं गरम आहे त्यामुळे असं थंड नाहीये आणि त्रासही होत नाही काही. आणि परत मग ते मगने एका हाताने टाका एका हाताने धुवा ते करत बसण्यापेक्षा मग डायरेक्ट नळाखाली मी अशी धुत असते. पहा छान असे मी हेअर वॉश करून घेतले आहेत आणि आता पाहू रिझल्ट. तर पहा इतके स्मूथ असे केस झालेले आहेत की खूप मस्त. एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत आणि छान वास तर इतका मस्त येतोय. मेथी वगैरे आहे त्यामध्ये टाकलेली होती त्यामुळे मस्त वाटतं.